आता बघूयात टॉप 9 शहरांच्या बातम्या। सवलतीमुळे एसटीवर 640 कोटींचा बोजा। 2023 पासून आतापर्यंत 115 कोटी महिलांनी एसटी सवलतीचा घेतला लाभ। मागील 3 वर्षात नागपूर मेट्रोमधील प्रवाशांच्या संख्येत 40% वाढ, तर प्रवासी महसूल तिप्पट झाल्याची माहिती। सहकारी संस्थांचे पहिले क्षेत्रीय कार्यालय पुण्यामध्ये होणार, यामुळे आता बँकांना सोयी सुविधा देण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत, अमित शहा यांची घोषणा। पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी बंधनकारक। राज्यामध्ये अनेक ठिकाणी शाळा सुरू करून मनमानी शुल्क आकारणी सुरू, तर शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून नोंदणी बंधनकारक होणार, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकावर आतापर्यंत 229 कोटींचा खर्च। स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्यातील कामही सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता पोलीस बंदोबस्तात होणार थकीत बिलांची वसुली। वीज बिल वसुली करणारे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद आणि मारहाणीच्या घटनांमध्ये सध्या वाढ, त्यामुळे महावितरणचा निर्णय। नाशिकच्या शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदेंच्या विरोधात वंचित आक्रमक, तर डॉक्टरची बदली न केल्यास आंदोलनाचा इशारा। मुंबईच्या मरोळमध्ये MPL 2025 या स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेमध्ये एकूण 2 लिजेंड्ससह 14 संघांचा सहभाग। आज ठरणार महाविजेता। वसईमध्ये 2 दुचाकींचा भीषण अपघात, तर 3 जणांचा यामध्ये जागीच मृत्यू। वसईच्या मधुबन परिसरातली घटना।